माझं श्रीमती शिलाराजन माने, 64, राहणं मंगळवारपेठमध्ये राहते. पूर्वी काय त्रास झाले तुम्हाला? पूर्वी म्हणजे मला कमरेच मणक्यात दुखत होतं, पण आम्ही असं बाहेर निघालो शॉपिंगला वगैरे, तेव्हा रस्त्यात मला चालायला येईना. चालायला म्हणजे पाय असं वाकडाच पडायला आणि चप्पल पुढं आणि पाय पाठीमागं. मला काय म्हणजे असं सुधरणं, काय होते काय कळना. तसं आम्ही रिक्षा करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर फॅमिली डॉक्टरच्याकडे गेलो. मग त्यांना मी सांगितलं अशाला असं, तर ते डॉक्टर म्हणजे बहुतेक तुमच्या मणक्याचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला MRI करायला लागणार. मग आमच्या घरातले काय म्हणले, त्यांना दाखवण्यापेक्षा आपण हाडाच्या डॉक्टरांना दाखवूया म्हणून आम्ही तिकडे गेलो दाखवायला. तर त्यांनी एक्सरे काढायला सांगितला. प्रत्येक काढल्यानंतर त्यांनी काय सांगितले, 4थ्या आणि 5व्या मणक्यांची चकती सरकून उजव्या पायाच्या नसेवर आल्या, त्यामुळे तुमचा पाय तसा पडतोय. त्यापेक्षा तुम्ही MRI करून बघा, क्लिअर दिसतं त्याच्यामध्ये. मग आम्ही MRI केला, तर त्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून जरा हे केलं, बोललो वगैरे घरी घेऊन. तर आमच्या जावेने काय सांगितलं की प्रशांत चौगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही दाखवा, नंतर मग तुम्ही काय करायचं ते करा. मग आम्ही इथं आलो. तिथं आम्ही 8 दिवसाचं आम्हाला औषध वगैरे दिलं. त्यानंतर मला 8 दिवसात जरा फरक वाटू लागला. त्यानंतर 15 दिवस झाले, तर मला माझ्या पायात असं म्हणजे ताकद आल्यासारखं वाटायला. माझे पाय जरा बोटे वगैरे हालायला लागले. काय महिना झाला तर मी आता चालू शकते, चांगलं तासभर चालू शकते. आता सध्या कुठलं दुखणं वगैरे काही? दुखणं वगैरे काही नाही, पूर्ण थांबलंय? पूर्ण थांबलंय सगळं. आणि मला खूप आनंद वाटतोय की मला चालायला यायलंय, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि दुखायचं पण थांबलंय. ठीक आहे. रोज कमीत कमी 5 किलोमीटर तरी चालतं? चालते.